सो लास्ट लेक्चरला आपण नॉमिनल टी मेथड डिस्कस केलेली आहे इन केस ऑफ मीडियम ट्रान्समिशन लाईन. इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट नॉमिनल पाय मेथड. ठीक आहे, आपल्याला नॉमिनल पाय मेथड या लेक्चर मध्ये डिस्कस करायची आहे. सो बेसिक हे तुमचं नॉमिनल पाय मेथडचं रिप्रेझेंटेशन आहे. सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे एक रेजिस्टन्स, हा तुमचा लाईन रेजिस्टन्स आहे आणि हा तुमचा लाईनचा रिएक्टन्स आहे. ठीक आहे, तुमचा लाईन रेजिस्टन्स आणि लाईन रिएक्टन्स इथे कन्सिडर केलेले आहेत. बेसिकली या रिप्रेझेंटेशन मध्ये तुमचा जो कॅपॅसिटन्स आहे, ठीक आहे, योर कॅपॅसिटन्स और लंप्ड कॅपॅसिटन्स इज अज्युम टू बी डिवायडेड इनटू टू इक्वल हाफ्स. दोन इक्वल हाफ मध्ये तो डिवाइड झाला असं आपण अज्युम करतोय व्हाईल कॅल्क्युलेटिंग परफॉर्मन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन by using nominal pi method. We are assuming that your lumped capacitance is divided into two equal part. दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड झाला. इथे बघू शकता पहिल्या नॉमिनल टी मध्ये आपण एकच कॅपॅसिटन्स कन्सिडर केलं होतं, तर याच्यामध्ये आपण त्या कॅपॅसिटन्सचे दोन पार्ट कन्सिडर केले, C/2 आणि या केस मध्ये इकडे C/2. फर्स्ट पार्ट आहे, फर्स्ट हाफ आहे कॅपॅसिटन्स, तर तो सेंडिंग एंडच्या साईडला आपण अज्युम केलेला आहे. आणि हा जो सेकंड पार्ट आहे C/2 हा आपण रिसिव्हिंग एंडच्या साईडला अज्युम केलेला आहे. ठीक आहे, बेसिक काय आहे, योर कॅपॅसिटन्स in nominal pi method is assumed to be divided into two equal parts, and one part is at sending end and another part is at receiving end. ठीक आहे, then IS is the sending end current. IS हा तुमचा sending end current आहे. VS is the sending end voltage. R is the line resistance. XL is the line reactance. IR आहे तुमचा receiving end current. VR is receiving end voltage. This is your load, हा तुमचा load आहे. Then C/2 is the lumped capacitance part 1. ठीक आहे, हाफ पोर्शन आहे आणि हा C/2 सेकंड हाफ पोर्शन आहे. यातनं फर्स्ट वाला हा पकडूया, तर यातनं जाणारा करंट आहे लेफ्ट साइडला IC1, करंट थ्रू कॅपॅसिटन्स 1, आणि हा जो सेकंड आहे यातनं जाणारा करंट आहे IC2, करंट थ्रू द कॅपॅसिटन्स 2, आणि या लाईन मधनं जाणारा करंट यू कॅन से याला आपण IL म्हणू शकतो. ठीक आहे, लाईन करंट IL. इथपर्यंत सर्वांना क्लिअर असेल? देन ठीक आहे, ही आपली सर्किट डायग्राम आहे, ती आपण डिस्कस केलेली आहे. परत एकदा सांगतो, VS इज द सेंडिंग एंड व्होल्टेज, IS इज सेंडिंग एंड करंट, देन VR रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, IR रिसिव्हिंग एंड करंट. इन नॉमिनल पाय मेथड, ही कोणती मेथड आहे आपली? नॉमिनल पाय मेथड. इट लुक्स लाईक अ पाय. ठीक आहे, हा जो आपला मॅथमॅटिकल पाय आहे त्याच्यासारखं स्ट्रक्चर दिसतंय, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज नॉमिनल पाय. ठीक आहे, सो याच्यामध्ये तुमचा लंप्ड कॅपॅसिटन्स इज डिवायडेड इनटू टू इक्वल पार्ट. ठीक आहे, एक पार्ट तुमचा सेंडिंग एंडला आहे, दुसरा पार्ट तुमचा रिसिव्हिंग एंडला आहे. फर्स्ट पार्ट मधून जाणारा करंट आहे IC1, सेकंड पार्ट मधून IC2. ठीक आहे, हा लाईन रेजिस्टन्स आहे, लाईन रिएक्टन्स आहे आणि लाईन मधून जाणारा करंट आहे. ठीक आहे, सर्किट डायग्राम एकदम सिंपल आहे आणि याच्यावरनं आपल्याला फेजर डायग्राम ड्रॉ करायचे. ठीक आहे, सिंपली फेजर डायग्राम ड्रॉ करताना सर्वांना माहिती आहे, सिंपली आपण एक काहीतरी रेफरन्स घेतो. आता रेफरन्स काय घेणार? आयदर यू कॅन टेक voltage VR or current IR. ठीक है, either we can take voltage VR as a reference or current receiving end current IR as a reference. आपण फेजर डायग्राम ड्रॉ करताना रिसिव्हिंग एंड पासून सेंडिंग एंड पर्यंत ड्रॉ करणार आहे. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल एक काहीतरी रेफरन्स घ्या. आय कॅन टेक रेफरन्स VR. ठीक आहे, सपोज VR रेफरन्स घेतला, VR रिसिव्हिंग एंड व्होल्टेज VR. ठीक आहे, देन करंट आणि VR मध्ये काय असेल, तुमचा लोड लॅगिंग असणार आहे, दॅट्स वाय योर करंट लॅग्स VR, करंट IR लॅग्स VR बाय सम अँगल. IR काहीतरी अँगलने व्होल्टेजला लॅग होणार आहे. दिस युअर करंट IR आहे आपला IR विच लॅग्स व्होल्टेज बाय सम अँगल. ठीक आहे, विच angle is nothing but phi r. अँगल कोणता असणार आहे? phi r. रिसिव्हिंग एंड पॉवर अँगल. phi r म्हणजे काय? रिसिव्हिंग एंड पॉवर अँगल. ठीक आहे, IR ड्रॉ केला, VR ड्रॉ केला, देन सेम आपल्याला IC1 ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे,
IC1 ड्रॉ केला. IC1 विल लीड्स. आता IC1 ड्रॉ करण्याच्या अगोदर आपण बघूया इथे आपल्याला असं लिहिता येईल IL इक्वल्स टू IC1 प्लस IR असं लिहू शकतो आपण. याच्यामध्ये इथे बघा IL इक्वल्स टू IR प्लस IC1 असं लिहू शकतो. ठीक आहे. IL इक्वल्स टू म्हणजे IL हा करंट आहे, हे दोन पार्ट मध्ये डिवाइड होत आहे IC1 आणि IR. सिमिलरली IS इक्वल्स टू इकडे बघू शकता IS इक्वल्स टू IL प्लस IC2 इथे लिहू शकतो आपण IS इक्वल्स टू IL लाईन करंट प्लस IC2 IL प्लस IC2 हे दोन इक्वेशन भेटले आपल्याला बाय युजिंग दिस सर्किट डायग्राम. ठीक आहे. सर्किट डायग्राम वरनं आपल्याला दोन इक्वेशन्स भेटले. आता आपल्याला करायचं ड्रॉ करायचं IL लाईन करंट ड्रॉ करायचा. तर लाईन करंट ड्रॉ करत असताना the line current is the combination or addition of receiving end current plus capacitor current. आता कॅपॅसिटर करंट ड्रॉ करायचा. तो कुठून ड्रॉ करणार? फ्रॉम द टिप ऑफ IR. म्हणजे इथे IR च्या टिप वरनं आपण कॅपॅसिटर करंट IC1 ड्रॉ करू शकतो. हा झाला IC1. this current is IC1. ठीक आहे. देन IR आणि IC1 हा IR आहे आणि IC1 या दोन्हींची ऍडिशन केली. या दोन्हींची जर ऍडिशन केली तर काय भेटणार आहे आपल्याला? इथे फॉर्म्युला आपल्याकडे IR प्लस IC1 इक्वल्स टू IL म्हणजे लाईन करंट IL भेटणार आहे. त्या दोन्हींची ऍडिशन केल्यानंतर मी काय केलं इथं फेजर ऍडिशन केली या दोन्हींची. या दोन्हींची ऍडिशन केल्यानंतर हा जो भेटेल आपल्याला तो काय असेल? IL असेल. हा काय भेटला मला? IL लाईन करंट IL. आता लाईन करंट IL हा कुठे आहे? तुमच्या लाईन मध्ये रेझिस्टन्स आणि रिएक्टन्स मधनं जाणारा करंट. देन यू हॅव टू प्लॉट व्होल्टेज ड्रॉप. ठीक आहे. व्होल्टेज ड्रॉप प्लॉट करायचा अक्रॉस रेझिस्टन्स अँड रिएक्टन्स. आता याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप काय असणार आहे? IL इंटू R म्हणजे यातनं जाणारा करंट इंटू रेझिस्टन्स. यातनं जाणारा करंट कोणता आहे? IL आहे. रेझिस्टन्स मधनं जाणारा करंट IL आहे इंटू त्याचा रेझिस्टन्स आहे R. तो व्होल्टेज ड्रॉप इन फेज विथ IL असणार, त्या करंटच्या फेज मध्ये असणार आहे. कारण रेझिस्टिव्ह मध्ये व्होल्टेज आणि करंट तुमच्या एकाच फेज मध्ये असतात. ठीक आहे. व्होल्टेज ड्रॉप तुमचा जो IL इंटू R ड्रॉप आहे तो IL च्या फेज मध्ये म्हणजे IL ला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. आता ती कशी ड्रॉ करणार? हा तुमचा व्होल्टेज ड्रॉप आहे याच्या अक्रॉसचा IL इंटू R. ठीक आहे. तो व्होल्टेजच्या टिप पासून म्हणजे व्होल्टेजच्या टिप पासून स्टार्ट करायचा आणि या IL ला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. IL ला पॅरलल लाईन ड्रॉ केली मी. ठीक आहे. याला पॅरलल लाईन ड्रॉ केली. हा झाला आपला व्होल्टेज ड्रॉप IL इंटू R. IL इंटू R ड्रॉप. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर असेल. देन आपल्याला इंडक्टन्सच्या किंवा रिएक्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप फाइंड आउट करायचा आहे. व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला I इंटू X. इंडक्टन्सच्या अक्रॉस I कोणता आहे? IL आहे. X म्हणजे XL आहे. ठीक आहे. सो IL इंटू XL तो कसा ड्रॉ करणार आपण? याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. सिम्पली परपेंडिक्युलर स्टार्टिंग फ्रॉम द टिप. याच्या टिप पासून स्टार्ट करायचं. याला परपेंडिक्युलर ड्रॉ केला मी. हा झाला आपला IL इंटू XL ड्रॉप म्हणजे इंडक्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप. या इंडक्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप आपण इथे ड्रॉ केला. ठीक आहे. देन या दोन्हींची ऍडिशन केली मी. या दोन्हींची ऍडिशन केल्यानंतर मला भेटेल I इंटू Z. ठीक आहे. IL इंटू R प्लस IL इंटू XL याचं जे ऍडिशन केले आपल्याला काय भेटेल? IL इंटू Z भेटेल. ठीक आहे. टोटल इम्पेडन्स ड्रॉप हा काय झाला? IL इंटू Z टोटल इम्पेडन्स ड्रॉप. देन हा जो लास्ट पॉइंट आहे आणि फर्स्ट पॉइंट या दोन्हींची ऍडिशन केली तर आपल्याला काय भेटेल? टोटल सेंडिंग एंड व्होल्टेज. ठीक आहे. या दोन्हींची ऍडिशन केली विल गेट टोटल सेंडिंग एंड व्होल्टेज दॅट इज VS. ते काय भेटेल आपल्याला? VS सेंडिंग एंड व्होल्टेज. आता राहिलं तुमचं सेंडिंग एंड करंट. ठीक आहे. सेंडिंग एंड करंट ड्रॉ करायचं आपल्याला.
तर सेंडिंग एंड करंट म्हणजे काय, IC2 प्लस IL, IL आणि IC2 ची ऍडिशन आहे. ठीक आहे, सॉरी इथे बघू शकता तुम्ही लिहिलेलं आहे IL प्लस IC2 या दोन्हींची ऍडिशन केली विल गेट IS, दॅट इज सेंडिंग एंड करंट. ठीक आहे, मग IC2 ड्रॉ करायचं आपल्याला. ते स्टार्टिंग फ्रॉम दिस IC1, टिप ऑफ IC1 इथे तुम्ही ड्रॉ करणार आहे. हा झाला तुमचा IC2, this is second current through this capacitor, half of portion of capacitance. ठीक आहे, that is IC2. आणि आपण ऍड केलं IC1, सॉरी दिस IL, या IL आणि IC2 ला या दोन्हींची ऍडिशन केली तर काय भेटेल आपल्याला, IS म्हणजे सेंडिंग एंड करंट भेटेल. ठीक आहे, म्हणजे ही IL आणि IC2 या दोन्हींची ऍडिशन केली म्हणजे इथून या दोन्हींची ऍडिशन केली तर काय भेटेल आपल्याला, सेंडिंग एंड करंट IS. ठीक आहे, आपला सेंडिंग एंड करंट IS. आणि सेंडिंग एंड करंट आणि सेंडिंग एंड व्होल्टेज मध्ये जो अँगल आहे, ठीक आहे, सेंडिंग एंड व्होल्टेज VS आणि IS मध्ये जो अँगल आहे विच इज नथिंग बट phi S, सेंडिंग एंड पॉवर अँगल. ठीक आहे, हा जो आहे सेंडिंग एंड पॉवर अँगल दॅट इज phi S. सर्किट डायग्राम आणि फेजर डायग्राम क्लिअर असेल सर्वांना.